Hello student, today discuss the different theorem for mathematics paper first, chapter name vector. The first theorem, two vectors a bar and b bar are collinear if and only if there exists scalar m and n, at least one of them is a non-zero such that m a bar plus n b bar is equal to 0. इथे आपल्याला एक ए बार आणि बी बार हे दोन पोझिशन्स वेक्टर की जे कोलिनियर्स हे प्रूफ करून दाखवायचे. त्या पोझिशन्स वेक्टरला मल्टिपल फॅक्टर्स आहे एम अँड एन. यातला ॲटलिस्ट वन दे मीन्स नॉन झिरो, म्हणजे कुठला तरी एक फॅक्टर काय असलं पाहिजे, नॉन झिरो असलं पाहिजे. इथे आपलं सिंपल इक्वेशन्स येतं एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0. सपोज ए बार अँड बी बार आर कोलिनियर. कन्सिडर करू की ए बार आणि बी बार हे कोलिनियर्स आहेत आणि कोलिनियर्स असल्यामुळे देअर एक्झिस्ट अ स्केलर टी नॉट इक्वल टू 0 सच दॅट ए बार इज इक्वल टू टी बी बार. आता इथे कंडिशन्स अप्लाय होती. पोझिशन्स वेक्टर म्हणजे जे आपण आय जे केच्या फॉर्ममध्ये दाखवतो ते पोझिशन्स वेक्टर ए बार आणि बी बारचे कधी सारखे असतील तरच ते कोलिनियर्समध्ये येतील आणि त्यांच्यामध्ये आता सारखे तर एकाच पॉईंटच्या पोझिशन्स वेक्टर सारखे असतील, दुसऱ्या पॉईंटचे कसे असतील. पण त्यासाठी जर आपण त्या सगळ्यांमधून एक कॉमन फॅक्टर काढला की ज्याला आपण काय म्हणतो स्केलर, इट इज ओनली न्यूमेरिकल नंबर, इट इज डज नॉट डिपेंड्स बाय द डायरेक्शन. जर तो न्यूमेरिकल नंबर कॉमन बाहेर काढल्यानंतर ए बार आणि बी बार चे जर पोझिशन्स वेक्टर सारखे असतील तरच ए बार इज इक्वल टू टी बी बार, म्हणजेच ए बार आणि बी बार हे काय असणार आहे, कोलिनियर असणार. आता सिंपल कंडिशन्स काय होती ते ए बार मायनस टी बी बार इज इक्वल टू 0. आणि हे जर आपण ह्याच्याशी जर कम्पेअर केलं एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0, तर इथे काय येतं आहे, एम मीन्स 1 हा स्केलर फॅक्टर आहे आणि एन म्हणजेच काय होतं मायनस टी, हा पण काय झाला आपला एक स्केलर फॅक्टर झाला. म्हणजे इथे एम काय नॉट इक्वल टू 0 आहे. आपण काय म्हणतो ॲटलिस्ट वन ऑफ देम इज नॉन झिरो. म्हणजे इथे 1 नंबर आला की नाही, आता टी हा कोणताही नंबर असू शकतो, 0 असू शकतो मे बी, पण 1 हा काय पॉसिबल नाही. म्हणजे हा काय झाला आपला एक नॉन झिरो डिजिट्स आला. त्यामुळे जर अशी कंडिशन अप्लाय झाली तर आपण काय लिहू शकतो, ए बार इज स्केलर मल्टिपल ऑफ बी बार. Of B bar, therefore A bar and B bar are collinear. म्हणजे ज्यावेळेस दोघांचे पोझिशन्स वेक्टर सारखे येतील आणि काहीतरी एक मल्टिपल फॅक्टर येईल की ज्याला आपण स्केलर फॅक्टर्स म्हणतो, तेव्हाच ए बार आणि बी बार काय असतील, कोलिनियर. कोलिनियर मीन्स एका रेषेत असतील. सेकंड थेरम, लेट ए बार अँड बी बार बी अ नॉन कोलिनियर वेक्टर्स. म्हणजे ही ए बारची डायरेक्शन्स ही बी बारची डायरेक्शन दोन्ही सुद्धा एका रेषेवरती नाही. अ वेक्टर्स आर बार इज कोप्लॅनर विथ ए बार अँड बी बार. आणि ह्या दोघां वेक्टरच्या मधून एक आपण वेक्टर काढले आर बार. तो आर बार ह्या ए बार आणि बी बारचा जो प्लेन तयार होतो, प्लेन मीन्स प्रतल, तर त्या प्रतलावरती म्हणजे या एकाच पेजवरती हे तिन्ही सुद्धा वेक्टर्स आहेत ते आपल्याला काय करायचे, दाखवायचे. म्हणजे ए बार बी बार अँड ओनली इफ देअर एक्झिस्ट युनिक स्केलर. इथे आपण त्यांचे दोन स्केलर घेतले T1 अँड T2 सच दॅट हा जो आपला थर्ड वेक्टर होता आर बार इज इक्वल टू स्केलर मल्टिपल फॅक्टर्स ऑफ ए बार प्लस सेकंड स्केलर मल्टिपल फॅक्टर्स इंटू बी बार. म्हणजे इथे आपल्याला काय दाखवायचं आहे, ज्यावेळेस आर बार, ए बार आणि बी बार ह्या तिघांचे पोझिशन्स वेक्टर सारखे येतील विथ मल्टिपल फॅक्टर T1 अँड T2, तेव्हाच हे तिन्हीच्या तिन्ही वेक्टर्स कसे असतील, को प्लॅनर असतील. कन्सिडर करू किंवा सपोज ए बार बी बार अँड आर बार आर को प्लॅनर. आता आपल्याला ए बार हे पोझिशन्स वेक्टर दिले ते कोणाचे आहेत, तर इथे आपण ओरिजिन लिहू ओ. तर ओ ए बार, बी बार, ओ बी बार अँड आर बार, ओ आर बार.
पोझिशन्स वेक्टर्स हे कॅपिटल्स लेटर्समध्ये दाखवायचे आणि आपण ह्याला ए मीन्स कार्टेशियन्स पॉईंट किंवा लेंथ, तर हे ओ ए हे कॅपिटल्स लेटर्समध्ये आपण दाखवणार आहोत. इन ऑल इन सेम प्लेन. हे सगळे कसे आहेत? इन सेम प्लेन. हे सगळेचे सगळे काय आहेत? सेम प्लेनमध्ये. जर हे सगळे जर सारख्याच प्लेनमध्ये असतील तरच त्यांची कंडिशन्स काय होते? सॅटिस्फाय होते. आर बार इज इक्वल टू T1 A बार प्लस T2 B बार. अशी एकदम सोपी आपली काय थेरम. आता आपण नेक्स्ट थेरम पाहणार आहोत. थेरम नंबर 4. इफ A B C आर 3 नॉन कोप्लॅनर वेक्टर्स. इथे आपण A B C A बार B बार आणि C बार हे तिन्हीच्या तिन्ही नॉन कोप्लॅनर म्हणजे 3 वेगवेगळ्या प्लेनमध्ये येतात. याचा अर्थ काय झाला? हा एक्स ॲक्सिस रिप्रेझेंटेड, हा वाय ॲक्सिस, हा झेड ॲक्सिस, हे तिन्हीच्या तिन्ही वेगवेगळ्या प्लेन्समध्ये येतात. देन एनी वेक्टर्स आर बार इन द स्पेस. आणि त्यांच्यापासून तयार झालेला इथला हा जो आर बार आहे तो कुठे तयार होतोय? स्पेसमध्ये. म्हणजे हा पॉईंट स्पेसमध्ये येतोय, पी पॉईंट. कॅन बी युनिकली एक्सप्रेस ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ ए बार बी बार सी बार. मग ह्या स्पेसमध्ये असलेल्या पॉईंटचं ए बार बी बार आणि सी बारशी आपल्याला रिलेशन्स फाइंड आउट करायचे. कन्सिडर करू, इथून ए पासून बी पर्यंत गेलेला हा ए बार आहे, ए पासून क्यू पर्यंत गेलेला हा बी बार आहे आणि ए पासून एस पर्यंत गेलेलं हे सी बार एक आहे पोझिशन्स वेक्टर्स. आणि आपल्याला ह्या स्पेसमध्ये गेलेला जो ए पी बार आहे त्याच्याशी रिलेशन्स फाइंड आउट करायचं. हा जो सी पॉईंट आहे तो ए बार आणि बी बार ह्या प्लेनमध्ये, हा आर पॉईंट सी बार आणि बी बार ह्या प्लेनमध्ये, हा टी पॉईंट हा सी बार आणि ए बार ह्या प्लेनमध्ये, तर बी पॉईंट हा ए बार लाईनवरती आहे, क्यू पॉईंट हा बी बार लाईनवरती आहे आणि एस पॉईंट हा सी बार लाईनवरती. ए हा आपला हा ओरिजिनला आपण एक रेफरन्स म्हणून घेतला, तो ओरिजिनला आहे. आणि फक्त हा पी पॉईंट असा आहे की जो तिन्ही वेक्टर्सला काय होतं? अप्लाय होत नाही. तो ह्यांच्या कोणत्या एका प्लेनमध्ये येतं, मग त्याला आपण काय म्हणतो? इन स्पेस. मग त्याचं रिलेशन्स फाइंड आउट करायचं इज द सिम्पल फॉर्ममध्ये. आता याला आपण डायरेक्शन्स दाखवू. ही झाली आपली ह्याची डायरेक्शन्स, ही झाली ह्याची डायरेक्शन्स, इथे झाली ही ह्याची डायरेक्शन्स. बरोबर की? ह्याला ही पॅरलल म्हणजे सेम डायरेक्शन्स आहे, ह्याला ही पॅरलल आहे मग त्याची ही डायरेक्शन्स येणार. बरोबर? ए क्यूला पॅरलल बी सी, मग त्याची डायरेक्शन्स झाली. आता इथे आपल्याला ए पी बार फाइंड आउट करायचं. बरोबर? बाकीचं स्टेटमेंट्स आपण काय लिहित नाही, डायरेक्ट थेरमकडे पाहू. ए पी बार ट्रायंगल ए पी सी. म्हणजे हा जर ट्रायंगल आपण कन्सिडर केला तर ए पी बार बाय ट्रायंगल लॉ, तर ट्रायंगल लॉनुसार काय येणार? ए पी बार इज इक्वल टू ए सी बार प्लस सी पी बार. बरोबर की नाही? हा ए सी बार आणि हा सी पी बार एकाच डायरेक्शन्समध्ये. आता ए सी पण मला माहीत नाही, मग ए सीचं रिलेशन्स काय येतं आहे? ह्याला म्हणतो इक्वेशन फर्स्ट. अगेन सेकंड ट्रायंगल ए बी सी, अगेन बाय ट्रायंगल लॉ. ए सी बार इज इक्वल टू ए बी प्लस बी सी बार, ए बी बार प्लस बी सी बार. हे झालं इक्वेशन्स 2. इक्वेशन सेकंड फर्स्टमध्ये जर पुट केलं तर ए पी बार इज इक्वल टू ए बी बार प्लस बी सी बार प्लस सी पी बार. असं आपलं काय होतं? सिम्पल रिलेशन्स तयार होते. आता ए पी बार म्हणजेच काय? कन्सिडरेशन्समध्ये केलं आपण आर बार. ए बी बार म्हणजे एक्स फॅक्टर इंटू ए बार म्हणजे काहीतरी स्केलर मल्टिपल फॅक्टर आहे, प्लस बी सी. बी सी हा ह्या ए क्यूला मल्टिप्लाय म्हणजे बी बारला म्हणजे वाय इंटू बी बार त्याचा मल्टिपल फॅक्टर. आणि सी पी बार हा ए एसला पॅरलल आहे म्हणजे
त्याचं स्केलर झेड. इथे आपण एक्स वाय झेड हे स्केलर मल्टिपल फॅक्टर्स घेतलेत. ए बार बी बार सी बार हे पोझिशन्स वेक्टर घेतले. म्हणजे जर एखाद्या आता हा एक प्रकारचं काय होतं टेट्राहायड्रन्स तयार होतं. मग त्याच्याशी जे रिलेशन इक्वेशन्स येते ते आर बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. जर तिन्हीच्या तिन्ही व्हेक्टर नॉन कोप्लॅनर असतील तर एकूण आपले 3 बेसिक थेरम तयार होतात. एक लिनियरचं घेतलं, एक कोप्लॅनरचं घेतलं आणि एक आपण नॉन कोप्लॅनरचं घेतलं. तर तिघांमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे बेसिक कन्सेप्टमध्ये, सगळ्यांचे पोझिशन्स वेक्टर्स जर सारखे असतील आणि तिथून काहीतरी कॉमन फॅक्टर येतं ज्याला आपण स्केलर मल्टिपल फॅक्टर्स म्हणतो, तर आणि तरच ह्या थेरम काय होतात अप्लाय होत आहेत. तर ज्यावेळेस आपण एक्झाम्पल घेऊ त्यावेळेस आपल्याला हे लक्षात येईल. वेक्टर इन 2 डायमेन्शन्स. आता 2 डायमेन्शन्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये 2 ॲक्सिस असतात एक्स आणि वाय. कन्सिडर करू इथे आपला एक पी पॉईंट आहे की ज्याचे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय. मीन्स हिअर पी पॉईंट इज एक्स अँड वाय कोऑर्डिनेट्स. तर त्याचे आपल्याला पोझिशन्स वेक्टर काढायचे. तर पोझिशन्स वेक्टर्स हे ओरिजिन म्हणजे कोणत्याही पॉईंटचे पोझिशन्स वेक्टर हे ओरिजिन्सपासून आपण कन्सिडर करू. मग ह्या पॉईंटचे जे आपल्याला पोझिशन्स वेक्टर सिंगल पॉईंटचे मग ते काय झाले ओ पी. ओ पी बार इज इक्वल टू एक्स आय कॅप प्लस वाय जी कॅप. एक्स आणि वाय हे न्यूमेरिकली नंबर्स म्हणजे काहीतरी कोऑर्डिनेट्स आहे. I it is denoted by the directions of x components and j is denoted by the directions of y components. म्हणजे तुमचा I हा x कोऑर्डिनेट्सला रिप्रेझेंट करतो तर j हा y कोऑर्डिनेट्सला काय करतो रिप्रेझेंट्स करतो. म्हणजे ओ पी बार तर तुम्ही पोझिशन्स वेक्टर हे स्मॉल लेटर्समध्ये लिहिता. म्हणजे पी बार इज इक्वल टू एक्स आय प्लस वाय जी. जर ह्याचा मला मॅग्निट्यूड्स काढायचं असेल तर मॅग्निट्यूड्स म्हणजेच अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणजे थोडक्यात मी काय फाइंड आउट करतो मॅग्निट्यूड म्हणजे त्याची लेंथ फाइंड आउट करतो. तर जर आपण हे जर जोडलं असेल गेल्या वर्षी तुम्ही ग्राफ्समध्ये पाहिलं तर इथून इथपर्यंतचं डिस्टन्स हे एक्स आहे, इथून इथपर्यंतचं डिस्टन्स हे वाय आहे आणि हा काय आहे आपला पी. इथे सिंपल पायथागोरस थेरम तयार होतो. पी स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. देअरफॉर पी इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे आपलं काय झालं सिंपल कन्सेप्ट तयार होतो. म्हणजे आपल्याला पोझिशन्स वेक्टर जर कोणत्याही पॉईंटचे दाखवायचे असतील कोऑर्डिनेटचे तर त्याला आय आणि जेनी काय करावं लागतं मल्टिपल. इथे आय कॅप आणि जे कॅप हे युनिट्स वेक्टर्स आहे की त्यांना फक्त डायरेक्शन्स आहे. मॅग्निट्यूड काय त्यांचा 1 आहे आय आणि जेचं. आणि त्याचं जर आपण मॅग्निट्यूड काढलं संपूर्ण पीचं म्हणजे ते काय अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. जसं आपण 2 डायमेन्शन्समध्ये पाहतो तसंच आपलं सेकंड येतं ते 3 डायमेन्शन्स. आता 3 डायमेन्शन्समध्ये काय येणार आहे तर 3 डायमेन्शन्समध्ये 3 ॲक्सिस असणार आहे एक्स वाय अँड झेड ॲक्सिस. त्याची आपण डायग्राम काढू. वेक्टर इन 3 डायमेन्शन. 3 डायमेन्शन्समध्ये एक्स वाय आणि झेड असे 3 कोऑर्डिनेट्स आले. पी हा पॉईंट स्पेसमध्ये आणि त्याचे कोऑर्डिनेट पीचे कोऑर्डिनेट्स एक्स वाय अँड झेड. कारण इथे आता 3 ॲक्सिस आहेत एक्स वाय झेड. तो स्पेसमध्ये असल्यामुळे त्याचे कोऑर्डिनेट्स काय झाले एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस झेड ॲक्सिस. जी आपण 4th थेरमची पाहिली होती तोच कन्सेप्ट इथे काय होतोय अप्लाय होतो. मग ओरिजिनपासून ह्या पी पॉईंटचे व्हेक्टर्स म्हणजे ज्याला आपण पोझिशन्स वेक्टर्स म्हणतो ते काय येणार आहे एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. म्हणजे इथे एक्स ॲक्सिस हा आयनी रिप्रेझेंट्स केला आहे, वाय ॲक्सिस जेनी जे आपण इथे ऑलरेडी पाहिलं आहे आणि इथं झेड ॲक्सिस आला तिथे नवीन काय आलं डायरेक्शन के. म्हणजे तुमचं आय जे के हे काय झाले 3 नवीन युनिट्स वेक्टर झाले जे डिनोटेड बाय द डायरेक्शन्स टू ओनली एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. त्यांची ती काय दाखवतात डायरेक्शन्स. आता ह्याचं मॅग्निट्यूड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे
तर ह्याचा सुद्धा मॅग्नेट्यूड इज अ सिम्पल OP बार इज इक्वल टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. हे तुम्ही गेल्या वर्षी मॅथमॅटिकल्स मेथड्समध्ये सॉल्व केले, रिझॉल्युशन्स ऑफ व्हेक्टर्स. तर OP बार इज इक्वल टू ऑर P बार इज डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. हे झाले त्याचे मॅग्नेट्यूड्स आणि हे झाले त्याचे पोझिशन्स वेक्टर. पोझिशन्स वेक्टर दिलेल्या कोऑर्डिनेट्सला IJK नीच दाखवले जातात. आता अजून एक विचारलं जातं ते म्हणजे युनिट्स वेक्टर्स. म्हणजे मला जर समजा ह्या OP बारचे युनिट्स वेक्टर काढायचे, युनिट्स वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय कॅप सिम्पल. तर त्याचा फॉर्म्युला काय येतो P बार म्हणजे स्मॉल p बार डिवायडेड बाय मॉड ऑफ P बार. आता P बार काय आहे एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. हा झाला P बार रिप्रेझेंटेड बाय डायरेक्शन्स. आणि मॅग्नेट्यूड इज रिप्रेझेंटेड ओनली मॅग्नेट्यूड्स मीन्स अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. तर इथे असलेल्या यांची मॅग्नेट्यूडची व्हॅल्यू काय होईल कॅन्सल होईल, राहतं का फक्त IJK. म्हणजे आपल्याला काय आलं युनिट्स वेक्टर्स. युनिट्स वेक्टर म्हणजे ओनली डिनोटेड बाय कॅप. हे कशाने दाखवलं जातं कॅपने किंवा त्याला हॅटसुद्धा म्हणतात. आता आपण एक्झाम्पल सॉल्व करू म्हणजे आपल्याला सगळ्या थेरम आणि ह्या कंडिशन्स लक्षात येतील. क्वेश्चन्स आहे फाइंड द मॅग्नेट्यूड्स ऑफ A बार. म्हणजे आपल्याला ऑलरेडी पोझिशन्स वेक्टर दिला I कॅप मायनस 2J प्लस 4K आणि आपल्याला A बारचा मॅग्नेट्यूड्स काढायचे. तर मॅग्नेट्यूडचा आपण आत्ताच फॉर्म्युला पाहिलं. मॅग्नेट्यूड्स म्हणजे काय अंडर रूट स्क्वेअर अँड ॲडिशन्स ऑफ मल्टिपल फॅक्टर्स ऑफ पोझिशन्स वेक्टर्स किंवा युनिट्स वेक्टर्स. तर ह्याचा जो मल्टिपल फॅक्टर्स आहे तो काय 1 आहे. ह्याचा मल्टिपल फॅक्टर -2 येणार कारण आपण फॉर्म्युल्यामध्ये प्लस कन्सिडर केलं होतं आणि ते प्लस म्हणजे अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. तर ह्याचे कोऑर्डिनेट्स काय आले 1 -2 आणि 4. तेच इथे आपल्याला पुट करायचे 1 स्क्वेअर प्लस -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर is equal to 1 plus 4 plus 16 means under root 21. तर तुमचे A बारचे मॅग्नेट्यूड्स काय येतात अंडर रूट 21. सेकंड एक्झाम्पल घेऊ. कार्टेशियन्स पॉइंट A 2 3 B -1 5 C -1 1 D -7 5. Find AB bar and mod of AB बार अँड CD. असे आपल्याला फाइंड आउट. आता हे जे दिलेत ते पॉईंट्स आपल्याला कार्टेशियनच्या फॉर्ममध्ये दिले. मीन्स द गिवन पॉईंट राईट द गिवन पॉईंट्स इन कन्वर्टेड बाय द पोझिशन्स वेक्टर्स. मीन्स देअरफॉर A बार B बार C बार अँड स्मॉल d बार आर positions vector of point A, B, C, D respectively. मग आता पोझिशन्स वेक्टर्समध्ये येतात म्हणजे त्यांना युनिट्स वेक्टर अप्लाय होतात. इथे काल A बार मीन्स 2I कॅप प्लस 3J कारण इथे एक्स आणि वाय दोनच कोऑर्डिनेट्स आहे म्हणून I अँड J. सेकंड B बार is equal to -1 I cap plus 5J cap. C bar -1 I cap plus 1 J cap and D bar -7 I cap plus 5 J. असे आपले काय झाले ह्या चौकांचे पोझिशन्स वेक्टर झाले. आपल्याला फर्स्ट फाइंड आउट काय करायचं आहे ए बी बार ए बी बार. आता ज्यावेळेस दोन पोझिशन्स वेक्टर असतील आणि आपल्याला त्यांचं एक करायचं असेल तर ते लिहिताना बी बार मायनस ए बार म्हणजे स्मॉल बी बार मायनस ए बार रिव्हर्स कंडिशन्सने लिहायचं. A कडून B कडे चालला आहे
मग ह्या दोघांचं रिलेशन्स काय बी बार काय आपला -1 आय कॅप प्लस 5 जे कॅप -2 आय कॅप प्लस 3 जे कॅप. बरोबर. आता यांची जर आपण सबट्रॅक्शन्स केली तर आन्सर येतं -3i प्लस 2j. म्हणजे ए बी बार काय आला आपला -3i प्लस 2j. पुढे काय त्याचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं. ए बी बार मॅग्निट्यूड्स. मग मॅग्निट्यूड्स कसं फाइंड आउट करतो आपण सिम्पल मेथडने अंडर रूट स्क्वेअर ऑफ एक्स कंपोनंट प्लस स्क्वेअर ऑफ वाय कंपोनंट. मग एक्स कंपोनंट काय -3 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर मीन्स 9 प्लस 4 इज इक्वल टू 30. पुढे विचारले सी डी बार. सी डी बार म्हणजेच काय येणार डी बार मायनस सी बार. आता हे तुम्ही सॉल्व करा सिंपल मेथडने डी बार मायनस सी बार. नेक्स्ट एक्झाम्पल आहे शो दॅट द फॉलोइंग पॉईंट्स आर कोलिनियर्स. इथे आपल्याला 3 पॉईंट दिलेत ए बी आणि सी. तर आता हे जे पॉईंट्स आहेत ते कार्टेशियन्स फॉर्ममध्ये दिले त्यांना कन्वर्टेड बाय पोझिशन्स वेक्टर मीन्स लेट ए बार बी बार सी बार be the positions vector of the given points. आणि ते पॉईंट्स कोणते आहेत ए बी सी रिस्पेक्टिव्हली. बरोबर. आता यांचे पोझिशन्स वेक्टर म्हणजे ए बार काय येणार मल्टिपल बाय आय जे के मीन्स 3i cap plus 2j cap minus 4k cap. b बार काय आला 9i cap plus 8j minus 10k. आणि c बार काय आला -2i minus 3j plus k cap. हे झाले आपले ए बी सी असे 3 पोझिशन वेक्टर्स. आता इथे आपल्याला 3 पॉईंट दिले. आता इथे आपण सिंपल एक कन्सेप्ट क्लिअर करू. कन्सिडर करू हे ऑलरेडी तिन्हीच्या तिन्ही लिनियर्स आहेत. म्हणजे हा ए पॉईंट्स हा बी पॉईंट्स आणि हा सी पॉईंट्स. म्हणजे जर आपण ए बी आणि ए सी ह्या दोघांचे जर पोझिशन्स वेक्टर कन्सिडर म्हणजे ए बीचे कन्सिडर करू पी बार आणि ए सीचे कन्सिडर करू क्यू बार. ह्या 2 पोझिशन्स वेक्टर्स जे तयार होणार आहेत ते जर सारखे आले विथ एनी मल्टिपल फॅक्टर्स म्हणजे ज्याला आपण स्केलर मल्टिपल फॅक्टर्स म्हणतो तरच हे काय असतील लिनियर असतील. म्हणजे इथे आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल ह्या 2 व्हेक्टर्सपासून एक व्हेक्टर्स ए बी बार इज इक्वल टू बी बार मायनस ए बार is equal to 6i cap plus 6j cap minus 6k cap. म्हणजे तोच काय तर 6i plus j plus minus k cap. इज दॅट क्लिअर. आता आपण दुसरा घेतो ए सी. ए सी बार मीन्स सी बार मायनस ए बार. त्याचे फॅक्टर्स काय येत आहेत -5i cap -5j cap प्लस 5k cap. आपल्याला हे कसे हवेत पोझिशन्स वेक्टर ह्या वरच्या पोझिशन वेक्टर सारखे हवे. इथे 5 आहे मायनस मायनस आणि इथे प्लस आणि इथे आय जे के आहेत. म्हणजे मी जर -5 जर बाहेर काढला तर आय इथे मायनसचा प्लस जे इथे मायनस के. म्हणजे आता हे पोझिशन्स वेक्टर्स आणि हे पोझिशन्स वेक्टर कसे आले सारखे आले. जर ते सारखे आले तरच ए बी आणि ए सी हे कसे कोलिनियर्स अँड देन ए इज द कॉमन पॉईंट. आणि ए काय त्यांच्यामध्ये असलेला कॉमन पॉईंट्स आहेत. म्हणजेच आपल्याला काय सांगता येते ए बी सी आर कोलिनियर्स. देअरफॉर
ए बी बार इज इक्वल टू, आपल्याला ए बी बारशी कम्पेअर करायचं. ए बी बार इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय -5 ए सी बार. हा -5 मी इकडे शिफ्ट करतो. आय प्लस जे मायनस केच्या ऐवजी मी काय लिहू शकतो, ए सी बार. म्हणजे इथे स्केलर मल्टिपल फॅक्टर आपला जो टी कन्सिडर करतो काय आला, -6/5 आलं की नाही. ए बी बार आणि ए सी बारचे पोझिशन फॅक्टर कसे आले, सारखे आले. म्हणून देअरफॉर वेक्टर्स ए बी बार अँड ए सी बार आर कोलिनियर. हे काय झाले आपले, कोलिनियर. अँड ए इज कॉमन पॉईंट. आणि ह्या दोघांमध्ये एक हा कसा आहे, कॉमन पॉईंट. म्हणून देअरफॉर ए बी सी आर कोलिनियर. म्हणजे जर आपल्याला 3 पॉईंट दिले असतील तर त्या 3 पॉईंटच्या 2 पॉईंट्समध्ये कन्वर्ट करायचं, ए बी ए सी. किंवा जर तुम्ही बी सी केलं तरी ते सुद्धा रिलेशन असंच आहे. जर आपण समजा बी सी केलं तर काय, सी बार मायनस बी बार, -2 -9 11, -3 -8 अगेन 11, बरोबर आहे. प्लस के म्हणजे +1 + 10 11. म्हणजे इथून काय येतो, 11 कॉमन येतो. फक्त तुमचा स्केलर फॅक्टर काय होईल, हा बदलला जाईल ए बी आणि ए बी सीच्या रिलेटेड. मग तिथे कोणता पॉईंट कॉमन येतो आहे, तर बी पॉईंट कॉमन येतो आहे. फक्त हा स्केलर मल्टिपल फॅक्टर्स काय होईल, तुमच्या पॉईंटनुसार बदलत जाईल. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ द वेक्टर्स 2i minus qj plus 3k and 4i minus 5j plus 6k are collinear, then find the value of q. म्हणजे पोझिशन्स वेक्टर हे आणि पोझिशन्स वेक्टर हे सारखेच आहे, कारण की ते कोलिनियर. फक्त यांच्यामध्ये काहीतरी एक स्केलर मल्टिपल फॅक्टर आहे, तो शोधून काढला की आपल्याला क्यूची व्हॅल्यू काय करता येईल, फाइंड आउट्स करता येईल. आता इथे आपल्याला दिल्याप्रमाणे लेट्स किंवा कन्सिडर ए बार इज इक्वल टू 2i minus qj plus 3k and b bar is equal to 4i minus 5j plus 6k are कोलिनियर. हे दोन्ही कोलिनियर्स आपण कन्सिडर करू. ए बार इज इक्वल टू टी इंटू बी बार. ही सिंपल आपली प्रॉपर्टी तयार होते. देअरफॉर 2i cap minus qj plus 3k is equal to t 4i minus 5j plus 6k. हे आणि हे सारखे, पण ह्याला एक स्केलर फॅक्टर तो म्हणजे टी. म्हणजे ते आलं 4ti minus 5tj plus 6tk is equal to 2i minus qj plus 3k. आणि हे जर आपण कम्पेअर केलं तर 2i is equal to 4ti minus qj is equal to minus 5tj आणि 3k plus 6tk. म्हणजे काय आलं, 2 is equal to 40 minus q is equal to minus 5t and 3 is equal to 6t. इथे दोन अननोन व्हॅल्यू टी आणि क्यू, आणि इथे एकच अननोन व्हॅल्यू आहे टी. म्हणजे इथून टीची व्हॅल्यू निघाली 1/2. ती इथे पुट करा. मीन्स देअरफॉर क्यू इज इक्वल टू 5 इंटू टीची व्हॅल्यू 1/2. म्हणजे तुमची अननोन व्हॅल्यू जी क्यू आहे ती काय आली, 5/2. सिंपल कन्सेप्ट आपल्याला फाइंड आउट करतात. इथे एक किंवा एकापेक्षा जास्त सुद्धा असतात, म्हणजे 2 असणार 3 नसणार, कारण आपल्याला टी काय करावं लागतं, फाइंड आउट करावं लागतं. इज दॅट क्लिअर? ओके. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. नेक्स्ट एक्झाम्पल, आर द पॉईंट्स ए 1 -1 1, बी -1 1 1 अँड सी 1 1 1 अँड डी 2 -3 4 कोप्लॅनर अँड जस्टिफाय युअर आन्सर. आता कोप्लॅनरची जी आपण थेरम पाहिली होती त्या थेरममध्ये आपल्याला 3च पॉईंट होते, ए बी आणि सी. इथे 4 पॉईंट दिलेले आहेत, ए बी सी आणि डी.
पण जर आपण नीट जर थेरम पाहिलं तिथे अजून एक पॉईंट्स होतो म्हणजे ओरिजिनचा. ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0 0 असल्यामुळे ते आपण कन्सिडर म्हणजे एक्झाम्पलमध्ये घेत नाही. इथे सुद्धा ABCD ह्या 4 पॉईंट्समधलं एक पॉईंट्स कॉमन घ्यायचं, कारण तिथे आपण A बार म्हणजे OA बार होता, B बार म्हणजे OB बार होता, C बार म्हणजे किंवा तिथे आपण P पॉईंट घेतला होता, OP बार होता. तसंच इथे एक ओरिजिनला कन्सिडर करायचं आणि बाकीचे 3 पॉईंट्स 3 डिफरंट डायरेक्शन्सनी घ्यायचे आणि ते तिन्हीचे जर पोझिशन वेक्टर सारखे आले तरच ते काय होणार, कोप्लॅनर. इज दॅट क्लिअर? तर कन्सिडर करू आपण इथं लेट A बार, B बार, C बार, D बार आर द पोझिशन्स वेक्टर्स ऑफ पॉईंट A, B, C, D. आता आपल्या इथे A बार काय येणार आहे, 1i मायनस 1j प्लस 1k. आता हा 1 1 नाही लिहिला मॅग्निट्यूड तरी चालतो, कारण कोणत्याही नंबरला जर मल्टिपल फॅक्टर नसेल तर तो किती असतो, 1 असतो. बी बारसाठी काय येणार, मायनस आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. सी बारसाठी काय येणार, आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. आणि डी कॅपसाठी काय येणार, 2i कॅप मायनस 3j कॅप प्लस 4k कॅप. असे झाले आपले 3. आता त्यातला एक पॉईंट्स आपल्याला कॉमन ठेवायचे आणि बाकीच्या 3 पॉईंट्सची रिलेशन्स घ्यायचे. तर आपण ए पॉईंट कॉमन ठेवू म्हणजे ए बी बार इज इक्वल टू बी बार मायनस ए बार. दुसरा ए सी बार सी बार मायनस ए बार. आणि तिसरा ए डी बार म्हणजेच डी बार मायनस ए बार. तिथे ओरिजिन होता, इथे ओरिजिनच्या ऐवजी आपल्याला एक पॉईंट दिलेला आहे, तो पॉईंट मी कन्सिडर केला ए. इथे आता ए बी बार त्याचे पोझिशन वेक्टर काय येणार, बी बार मायनस, तर ते येतात मायनस 2i प्लस 2j. ए सी बारचे येतात 2j आणि ए डी बारचे येतात आय मायनस 2j प्लस 3k. म्हणजे जर आपण हे जर पाहिलं तर सगळे जे तिन्ही पॉईंट आहेत ते युनिक लिनियर कॉम्बिनेशन्स फॉर वेक्टर्स ए बार, ए बी बार, ए सी बार आणि ए डी बार्स आहेत. इट इज सफिशियंट शो unique linear combinations for vector AB bar, AC bar and AD bar. आपल्याला कोप्लॅनरची कंडिशन दाखवायची, तर इथे कन्सिडर करू आपण AD बार इज इक्वल टू m ए बी बार प्लस n ए सी बार. आपण तिथं जी थेरम घेतली होती ती आर बार इज इक्वल टू m ए बार प्लस n बी बार. हे लक्षात ठेवा, आर बार म्हणजे तो आपला मधला पोझिशन्स वेक्टर होता ओ पासून पी कडे. ए बार म्हणजे ओ पासून ए कडे म्हणजे ओ ए, आणि बी बार म्हणजे ओ पासून बी कडे. इथे ओ नसून ए म्हणून इथे आपण काय आला, हा ए बी आला, ओ बीच्या ऐवजी ए सी आले. तर ह्याचे पोझिशन्स वेक्टर हे मॅच होत आहेत का जर आपण पाहिलं तर ए डी बार काय, आय कॅप मायनस 2j प्लस 3k m. ए बी बार काय, मायनस 2i प्लस 2j प्लस n 2j कॅप. जर हे तिन्ही पॉईंट्स पाहिले तर ह्या तिघांचेही कॉन्स्टंट फॅक्टर येते, म्हणजे स्केलर मल्टिपल फॅक्टर्स निघत नाही. म्हणून द ए बी बार, ए सी बार अँड ए डी बार आर अ नॉन कोप्लॅनर्स. ह्यांच्यामध्ये लिनियर कॉम्बिनेशन्स म्हणजे काही एक कॉमन फॅक्टर येत नाही आहेत, बरोबर आहे की नाही. लिनियर कॉम्बिनेशन्स इज डज नॉट exist. Therefore, A, B, C, D are
नॉट कोप्लॅनर वेक्टर्स. म्हणजे तुमचे ए बी इथे वेक्टरच्या ऐवजी पॉईंट आहे, कोप्लॅनर पॉईंट. म्हणजे ए बी सी डी हे तुमचे नॉन कोप्लॅनर्स पॉईंट आहे, कोप्लॅनर्स पॉईंट नाही आहेत. जर हे फॅक्टर्स जर काहीतरी कॉमन येत असतील, जसे आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलेत कोलिनियरला, सेम तीच मेथड कोप्लॅनरला आहे. कोलिनियरला 3 पॉईंट असतात, त्याचे 2 पॉईंट्स कन्वर्ट करायचे. कोप्लॅनरला 4 पॉईंट असतात, त्याचे 3 पॉईंट्स कन्वर्ट करायचे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. एक्सप्रेस -i -3j + 4k ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ द वेक्टर्स 2i + j - 4k, 2i - j + 3k अँड 3i + j - 2k. हे आपल्याला इक्वेशन दिलेले आहे आणि हे आपल्याला लिनियर कॉम्बिनेशन्समध्ये दाखवायचं. तर लिनियर कॉम्बिनेशन्समध्ये 4 पोझिशन्स वेक्टर असतात. ते आता कन्सिडर करू आपण. एकाला r बार i - 3j + 4k जो आपल्याला एक्सप्रेस करायचा. दुसरा a बार 2i + j - 4k. b बार इथे आपण a बार, b बार आणि c बार दिलेल्या कंडिशननुसार r बार इज अ लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ a बार, b बार अँड c बार. तर आपला फॉर्म्युला काय आहे तो r बार इज इक्वल टू x a बार + y b बार + z c बार. एक्स वाय झेड हे स्केलर, एक्स वाय झेड असतील किंवा काही रेफरन्स बुक्समध्ये MNP असतील, ते फक्त स्केलर मल्टिपल फॅक्टर्स. ते आपल्याला आता इथे एक्स वाय झेड हे आपल्याला काय करायचे आहेत, फाइंड आउट करायचे आहेत. तर r बार -i - 3j + 4k LHSला आले इज इक्वल टू x इंटू a बार + y इंटू b बार + z इंटू c बार. तर आपला LHS आणि RHS हा सारखा तयार होईल. आपल्याला आयचे कॉम्पोनंट्स म्हणजे हा -1 इज इक्वल टू ह्या सगळ्या आयच्या कॉम्पोनंटची बेरीज येणार, -3j बरोबर ह्या सगळ्या वाय कॉम्पोनंटच्या जेची बेरीज येणार, जेची बेरीज येणार, आणि 4 इज इक्वल टू ह्या सगळ्या के कॉम्पोनंटची बेरीज येणार. म्हणजे जर हे आपण सिम्प्लिफाय केलं तर इथे काय तयार होतं, 2x + 2y + 3z इज इक्वल टू i. हे संपूर्ण म्हणजेच काय -1 प्लस सिम्प्लिफाय केल्यानंतर आपले IJK अशी टर्म येते. म्हणजे LHS इज इक्वल टू RHS कम्पेअर केलं तर 2x + 2y + 3z इज इक्वल टू -1, x - y + z इज इक्वल टू -3 आणि -4x + 3y - 2z इज इक्वल टू 4. असे आपले 3 लिनियर इक्वेशन्स तयार होतात. आणि ते 3 लिनियर इक्वेशन जर आपण सॉल्व केले तर आपल्याला x, y आणि झेडची व्हॅल्यू भेटेल. एक्सची व्हॅल्यू येते 2, वायची व्हॅल्यू येते 2 आणि झेडची व्हॅल्यू येते -3. आता हे तुम्ही डिफरन्स सिंपल लिनियर इक्वेशनच्या फॉर्मने सोडवा, क्रॅमर्स रूलच्या फॉर्मने सोड, किंवा आपल्या डिटर्मिनंटच्या रिडक्शनच्या फॉर्मने सोडवा. तुम्हाला वाटेल त्या फॉर्मने सोडवून तुम्ही एक्स वाय झेड काय करू शकता, फाइंड आउट करू शकता. ते एक्स वाय झेड फाइंड आउट केले की ते आपल्या आलेल्या वरच्या इक्वेशन्समध्ये पुट करा. म्हणजे इथे तर आपलं रिलेशन्स काय तयार होतं, -i - 3j + 4k इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू काय 2, 2i + j - 4k, वायची व्हॅल्यू काय 2. हे काय झालं आपलं सिम्पल लिनियर कॉम्बिनेशन्स इक्वेशन. जर आपण आरच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर r बार इज इक्वल टू 2a बार + 2b बार - 3c बार इज द लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ इक्वेशन्स. ह्या टाईपचे आपल्याला एक्झाम्पल असतात. लेक्चर्समध्ये काय सजेशन असतात ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा.